जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत सभागृह येथे दिव्यांगांसाठी विशेष शिबिर उत्साहात संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचलित नंदुरबार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र दुधाळे तसेच राष्ट्रीय अपंग महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने खांडबारा सभागृह येथे दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला। यामध्ये आधार कार्ड अपडेट करणे, UDID युनिक डिसेबिलिटी एड KYC प्रक्रिया पूर्ण करणे, नवीन दिव्यांग प्रमाणपत्र सर्टिफिकेट काढणे तसेच घरोघरी जाऊन अर्ज भरून घेण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली। याशिवाय दिव्यांगांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। दिव्यांगांना या योजनांचा लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन व चर्चाही करण्यात आली। या शिबिराला राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य अध्यक्ष शिवाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमास खांडबारा येथील प्रभारी सरपंच योगेश भगवान चौधरी, ग्रामसेवक राजेंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वर नाईक, नंदुरबार जिल्हा प्रचारक देविदास ठक्कर, महासंघ कार्यकर्ते शैलेंद्र वसावे, सविता, विकास पाडवी, इमरान शेख, संदीप वायकर, स्वाती कुवर, अनिल सावळे, वरुण ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरामुळे परिसरातील अनेक दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला असून अशा उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। नवापूर खांडबारा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। याच्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय तळमळीने आणि जिगरीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आमच्यापर्यंत त्या योजना पोहोचवलेल्या आहेत। त्या या महासंघावर आम्ही रात्र पाठ ऊन पाऊस काही बघितलं नाही आणि तुमच्यासाठी काम करतो आहोत। कुठलंही काम करायचं असेल तर जिगर लागते, ताकद लागते आणि मानसिकता लागते। जेवढी तुमची पॉझिटिव्हिटी असेल मग तुमच्या परिवारासाठी तुम्ही काम करा, नातेवाईकांसाठी काम करा किंवा एखाद्या समाजासाठी काम करा, तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो आणि ते नियोजन करावं लागतं। महासंघाच्या वतीने आम्ही अनेक मोठी कामं करून टाकली। आज ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत या केवळ राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघामुळे पोहोचलेल्या आहेत। महासंघाने पूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक आंदोलने केली, अनेक उपोषणे केली। एवढंच नाही तर आम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं। याची वेगवेगळी कारणं आहेत। कारण आम्ही शासनाचा विरोध केलो, तुम्हाला माहिती आहे शासनाचा विरोध केला म्हटल्यावर आपल्याला त्रास होतो, हे सगळ्यांना माहिती आहे। पण आम्ही त्या गोष्टीला घाबरलो नाही आणि डरलो पण नाही। सन 2001 ला केंद्राने एक आदेश काढला होता की 2001 ते 2006 पर्यंत 800 कोटी रुपये या अपंग बांधवांसाठी, या दिव्यांग बांधवांसाठी खर्च करायचे आहेत। पण महाराष्ट्र शासन एवढं निगरगट्ट 2001 ते 2006 संपलं तरी त्यांनी 800 कोटी आमच्यासाठी खर्च केले नाही। 6 गेलं, 7 गेलं, 8 गेलं, 9 गेलं अशी वाढीव मान्यता या शासनाने घेतली, पण त्यांची नीतिमत्ता नव्हती आमच्यासाठी खर्च करायची। शेवटी 2011 ला सुद्धा त्यांनी वाढीव मान्यता घेतली आणि आम्ही ते लक्षात घेतलं आणि महाराष्ट्र शासनावर केस टाकली, RTI दाखल केलं 2010 मध्ये जून मध्ये। आमचा पैसा तुम्हाला खर्च करायला अडचण काय आहे? तेव्हा तो जा विचारला महाराष्ट्र शासनाला आणि हायकोर्ट मुंबई या ठिकाणी आम्ही RTI दाखल केलं महाराष्ट्र शासनावर। तेव्हा तो जो कृती आराखडा म्हणतो, कृती आराखडा म्हणजे काय? सर्व योजनांचा निधी, सर्व योजनांच्या अंमलबजावणी आणि आम्हाला काय काय गरज आहे, आमच्यासाठी कुठल्या कुठल्या योजना आल्या पाहिजेत याचे नियोजन म्हणजे त्याला कृती आराखडा म्हणतात। ते आम्ही 2010 ला मंजूर करून घेतलं। 2010 ला मंजूर झाला, 2013 ला ते लागू करण्यात आलं आणि 2013 पासून आपल्याला काही ना काही मिळायला लागलं। काय आपण महाराष्ट्र शासनाला मंजूर करायला लावलं। एवढं मोठं काम आपल्या महासंघाने केलं आणि म्हणून आज आपल्याकडे काही ना काही थोडंच पोहोचतंय। पोहोचायला तर खूप आहे। जर 100% पोहोचलं असतं तर आमची प्रगती आणि आमचं आयुष्य फार अजून बदललं राहिलं असतं आणि ते बदलावं म्हणून आम्ही अजून सतत प्रयत्न करतो आहोत। अख्ख्या नंदुरबार जिल्ह्यात, अख्ख्या महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा टॉपला आहे।
का या नंदुरबार जिल्ह्यात माझं वास्तव्य आहे, शहादा तालुक्यात, आणि म्हणून माझं या नंदुरबार जिल्ह्यात जास्त लक्ष आहे. महाराष्ट्राला लक्ष आहे, पण जास्त लक्ष या महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात जास्त आहे. कारण मला वेळ देता येतो आहे, सर जाता येतं मला तालुक्याला तुमच्याकडून पोहोचता येत आहे. अशा प्रकारचं हे काम चाललेलं आहे. आजचा जो भाग आहे हा आपल्या दिव्यांग बांधवांचा सर्वे करणं सुरू आहे. हा सर्वे मागे झाला पाहिजे होता, पण कोणी लक्ष दिलं नाही. शेवटी 4 महिना पहिले कलेक्टर मॅडमांजवळ माझी मीटिंग झाली. ते जी शासकीय कमिटी आहे त्या शासकीय कमिटीवर मी सदस्य आहे, आणि म्हणून मॅडमने सांगितलं की अशा प्रकारचं काम सुरू झालं पाहिजे, तर आमचा दिव्यांग बांधव आमच्या जवळ येईल आणि त्याची प्रश्न सुटतील. आणि तो विषय घेऊन आज आमच्या पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्वे करतायत. तुमच्या अडचणी काय आहेत, तुम्हाला कुठली योजनेची गरज आहे, तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे की नाही, तुमच्याकडे UDID कार्ड आहे की नाही, ते व्हॅलिड आहे की नाही, तुमचं बँक अकाउंट आहे की नाही, या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन तुम्हाला करतो. आणि आज या ज्या पंचायत आहेत त्यासाठी आमचे बंधू विजय वसावे हे युथ फॉर जॉब नंदुरबारला एक संस्था आहे, त्या संस्थेकडनं यांची नेमणूक झालेली आहे, आणि त्याच्या माध्यमातून तुमची बाकीची कामं त्यांना करून घेऊ आपण त्याच्याकडं. हा सर्वे याच्यासाठी लावला आहे की तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करता याव्यात. एक महत्त्वाचा विषय सांगेल, सिकल सेल. बरेचसे माझे बंधू भगिनींना सिकल सेल असतो, पण आपण बोलत नाही किंवा आपण सांगत नाही. साथीओ, तुमचा हा आजार खूप मोठा